नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण आहोत मनमाडमध्ये. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की मी गुरुद्वाराच्या समोर उभा आहे. खरंय, मनमाडमधलं अत्यंत पवित्र असं हे स्थान. साक्षात गुरु गोविंद सिंह यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी झालं, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मनमाड, नानक होसे भी सच, सोचे सोच न होवई जे सोची लखवार, चुप्पे चला, दर्शन तर छान झालं. आता आपण जाऊया लगेचच शिवाजीनगरमध्ये, कारण तिकडे वहिनी वाट बघतायत. निलिमा अतुल कुलकर्णी या वहिनींना भेटणार आणि मग संपूर्ण परिवाराची ओळख करून घेऊन एपिसोडला सुरुवात करणार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ निलिमा अतुल कुलकर्णी. माहेरचं नाव? माहेरचं नाव निलिमा मधुकर भालेराव. आणि माहेर कुठलं? माहेर माझं नाशिकचं, इंदिरानगर. 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 बरं, आता ओळख करून. हो, हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा शुभम. हॅलो. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी धाकटी बहीण. नमस्कार. ही माझी आई. बरं. हे सासरे आहेत माझे. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. हे माझ्या शेजारच्या मैत्रिणांच्या खास. हे माझ्या नणंदबाई धाकट्या. आणि हा त्यांचा मुलगा सोहम. हा बहिणीचा मुलगा वरद. आणि हे आमचे सगळे आप्तजन सगळे. वा वा वा, छान छान छान. आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. बालपण कुठलं तुमचं? माझं बालपण तसं मालेगावचं, जन्मही मालेगावचा. माझ्या वडिलांची बदली व्हायची, त्याच्यामुळे असं गावागावी आम्ही फिरत होतो. काय करायचे वडील? माझे वडील तहसील ऑफिस मध्ये होते. रिटायर झाले तेव्हा तहसीलदार होते. बर, कुठले होते तहसीलदार तेव्हा? चांदवड तालुका. मग शाळा कुठे झाली तुमची? शिक्षण? शाळा माझं मालेगावला, RBH कन्या विद्यालय. अच्छा, सगळं शिक्षण 1ली ते 10वी तिथे? 1ली ते 9वी पर्यंत तिथे झालं. परत मग सटाण्याला जिजामाता गर्ल्स हायस्कूलला. आणि मग लग्न कसं काय जमलं? कुठे? लग्न आमचं मध्यस्थी होते, मनमाडचेच महाराष्ट्र बँकेतले मुळे काका म्हणून. तर त्यांनी जमवलं. त्यांचे हे खास कुलकर्णी म्हणजे ओळखीचे ते. मग आम्ही इथे आल्यानंतर पसंती वगैरे झाली, लग्न ठरलं. आता इथे कोण कोण राहतात? इथे माझे सासू सासरे, मिस्टर, मी, शुभम माझा मुलगा आणि दीर अक्षय. शुभम, ये. शुभम कितवीत आहे? 6वी. अभ्यास करतो? हो. किती करतो? हा, बर थोडासा. आई बाबांनी सांगितल्यावर अभ्यासाला बसतो की स्वतःहून अभ्यास करतो? काय दोन्ही करतो. असं कधी होतं का रे की गृहपाठच करायचा राहून जातो? हो. मग काय करतो शाळेत? मग काय नाही, मॅडम रागवता, उद्या करून आण म्हणता. रागावतात फक्त आणि उद्या करून आण. मग असा किती वेळा करत नाही तू गृहपाठ? एकदा दोनदा होता असं. असं मग ते का होतं एकदा दोनदा तरी? विसरून जातो. कसा अभ्यास? खेळायला विसरतो का? नाही. जेवायला विसरतो का? नाही. मग गृहपाठ करायला कसा विसरतो? कुठला विषय आवडतो तुला? मला सायन्स. सायन्स आवडतो. हो. आणि मग आता काय म्हणजे कुठे कुठे तुला जायचंय? काय बघायचंय? मला बेंगलोरला जायचंय. बँगलोरला? का रे? ते आत्याकडे माझ्या. आत्याकडे जायचंय. मग नेत नाहीत तुला? नाही, आता जाणार आहे. मधले सुट्टे उन्हाळ्याच्या सुट्ट्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणार आहे? ठरवलंयस तू? हो. वा, सगळं ठरवलंय. पण त्याच्या आधी अभ्यासाचं काय? हा, करेल भरपूर. नाही केला तर? नाही केलं तर मग नाही जायला. बरं, आईला प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न तुम्हाला वहिनी मला सांगा, घरात केबल नेटवर्कचं कार्ड आहे, हो, त्यामध्ये किती महिन्यांची जमा आहे? 14 महिन्यांची. त्यामध्ये 3 महिन्यांची जमा केलेली आहे आणि ती आहे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. त्यामुळे हे उत्तर चुकलं. तुम्ही एकदम 14 महिन्यांची सांगून टाकले. हो, एक कार्ड होतं त्याच्यामध्ये. बर, आता वहिनी, झी मराठीवरील कुंकू या मालिकेत नरसिंहाचे दुसरे लग्न कोणाबरोबर झालेले आहे? जानकी बरोबर. वहिनी अभिनंदन. हे 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. थँक्यू. आणि वहिनी, आता उखाणा घ्यायचा. तू देतो अक्षर? हो. सांगितलंय आईने कुठलं द्यायचं? नाही. सांगितलंय? नाही खरं. सांगितलंय? नाही. कुठलं देणार आहे? सतारीची तार असते मधुर, फुलांचा असतो सुगंध, अतुलरावांच्या जीवनात मला नेहमी मिळतो आनंद. वा वहिनी, अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता आपण मुळे वहिनींकडे लगेच जाऊया. मनमाडमधल्या संजित सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ स्वाती प्रमोद मुळे वहिनींना भेटून आता आपण गप्पांच्या ओघामध्ये त्यांची मतही जाणून घेणार आहोत. नमस्कार वहिनी.
नाव सांगा. स्वाती प्रमोद मुळे. बालपण कुठलं, माहेर कुठलं? महालपाटणी म्हणून गाव आहे सटाण्याजवळ. सटाण्याजवळ. हो. मग शाळा तिथलीच? नाही, शाळा मामांकडे गिरगावला शिकले. वहिनी ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर प्रमोद. नमस्कार. हा मोठा मुलगा गौरव. बरं नमस्कार. मुलगी किशोरी. नमस्कार. ही आई आहे माझी. नमस्कार. त्याच्यानंतर हा मोठे जाऊ. हो हो आहे ही नमस्कार. लहान जाऊबाई. नमस्कार. ओके. हां. हे मोठे दीर. नमस्कार. हे लहान दीर. हो नमस्कार. 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 आणि नमस्कार. 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 झाली सगळ्यांची ओळख नीट. आणि ह्याचं नाव सांगा की हा आविष्कार काकडे. आविष्कार. खुश आहेस ना तू? आनंद झालाय ना तुला? आनंद झालाय. अरे वा. चला आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. कोण कोण राहतं या घरात? या घरात मी, माझे मिस्टर, मुलगी आणि मुलगा. काय करतात मिस्टर? मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करतात. हो. बर आपण काय करता? मी योग शिक्षिका आहे आणि संगीताची आवड आहे मला. 6 परीक्षा संगीताच्या दिल्या आहे. लग्न कसं जमलं? लग्न मी सुट्ट्यांमध्ये आले होते यांच्याकडे. 12वीची परीक्षा झाली. ह्यांच्याकडे? हो, कारण हे माझ्या म्हणजे आत्याचाच मुलगा आहे. मी आत्याकडे आले होते सुट्ट्यांमध्ये. आणि तसं म्हणजे लहान म्हणजे आमचं काही फारसं येणं जाणं नव्हतं. माझे वडील लहानपणी वारल्यामुळे. पण त्यावेळेस आत्या म्हणाली ये म्हणून त्या दिवशी आत्याकडे मी त्यावेळेस सुट्ट्यांमध्ये आले होते. आणि ऍक्च्युली आईने यांना सांगितलं होतं की हिच्यासाठी स्थळं बघा म्हणून, असं माझ्यासाठी. तर ते माझ्यासाठी स्थळं बघत होते. 1-2 स्थळं बघितले. पण नंतर माझा त्यांच्या घरात वावर वगैरे हे असल्यामुळे त्यांनी आईला विचारणा केली की आपण हिच्यासाठी दुसरं स्थळ बघण्यासाठी आपणच तिच्या बाबतीत का नाही विचार करू असं. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग लग्न झालं. हा. बर मुलीचं नाव? किशोरी. किशोरी कितवीत आहे? 7वी. शाळा? छत्र्यानी इंग्लिश स्कूल. इंग्लिश स्कूल. कोण शिकवतं तुला घरात? आई. आई. अभ्यास आई घेते? बाबा नाही घेत? नाही, का? बाबांना वेळ नसतो. बाबांना वेळ नसतो. कसा आहे बाबांचा स्वभाव? छान आहे. छान आहे. तू घाबरली आहेस का? नाही. नाही ना. बरं आईला प्रश्न विचारू आता. हो. वहिनी मला सांगा फ्रीज वरती किती लेडीज घड्याळ ठेवलेली आहेत? 5. वहिनीने सांगितलं 5. लेडीज घड्याळ आहेत 4. त्यामुळे हे पहिलं उत्तर चुकलं. झी मराठीवरील अवघाची संसार या मालिकेमध्ये हर्षवर्धन भोसले व्यवसायाने कोण आहे? बिल्डर. बिल्डर. अभिनंदन वहिनी. हे पहिलं बक्षीस तुम्हाला. आता उखाण्यासाठी अक्षर आहे ज. जन्म दिला मातेने, सांभाळ केला पित्याने. प्रमोदरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वहिनी अभिनंदन. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं.